हिवाळ्यामध्ये प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या प्रकारचे लाडू हे बनवले जातात। तीळ गुळाचे लाडू, त्यासोबत फक्त ड्रायफ्रूट्सचे लाडू, तर आमच्याकडे हे उडीद डाळीचे लाडू बनवले जातात, यामध्ये बरेचसे ड्रायफ्रूट्स घालून। चला तर मग ते कसे बनवायचे ते बघू। इथे अर्धा किलो एवढी उडीद डाळ घेतलेली आहे। उडीद डाळ ओल्या कपड्याने पुसून आणि नंतर ती भाजून गिरणीमधून पीठ करून आणलेलं आहे। त्याचसोबत 250 ग्रॅम काजू, 250 ग्रॅम बदाम, 125 ग्रॅम डिंक आणि 125 ग्रॅम पिस्ता हे घेतलेलं आहे। त्याचसोबत इथे अर्धा किलो एवढी तगार घेतलेली आहे। तुम्ही गूळ पावडर किंवा पिठी साखर देखील इथे वापरू शकता। आता ह्या सर्व साहित्याचं वजनी प्रमाण हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ज्यामुळे लाडू अगदी परफेक्ट होतील। आणि खारीक आणि खोबरं हे वेगवेगळं न दळून आणता मी एकत्र दळून आणलेलं आहे। वजनी प्रमाणामध्ये 750 ग्रॅम खोबरं आणि 750 ग्रॅम एवढी खारीक घेतलेली आहे। त्याचसोबत हे तयार केलेलं उडीद डाळीचं पीठ आहे आणि ह्या सर्वासाठी वापरलेलं हे तूप आहे। तुपाऐवजी तेलाचा देखील वापर करू शकता, पण तुपामुळे अधिक पौष्टिक बनतात आणि सुगंध देखील छान येतो। इथे डिंक देखील घेतलेला आहे। काजू बदाम सर्व साहित्य आपण तयार करून घेतलेलं आहे। आता यानंतर लाडू बनवायला आपण सुरुवात करणार आहोत। कढई छान गरम झाली की यामध्ये थोडंसंच तूप घालायचं आहे। प्रत्येक पदार्थ तळताना हे थोडं तूप घालून आपण तळून घेणार आहोत, कारण एक वेळ सर्व तूप घातलं तर तूप लवकर करपले जाते, त्यामुळे धूर देखील होतो आणि जास्त तूप आपल्याला इथे लागतं। त्यामुळे सर्व वस्तू तळण्यासाठी थोडं तूप आपण इथे वापर करून घेणार आहोत। सुरुवातीला डिंक हा छान असा फुलेपर्यंत तळून घेतला। त्यानंतर त्याच कढईमध्ये घेतलेले बदाम थोडेसे भाजल्यानंतर 2-1 मिनिटं काजू घालायचे। परत थोडा वेळ काजू भाजल्यानंतर आपण पिस्ता घालणार आहोत। पिस्ता हे जास्त भाजायची गरज नाही, तुपामध्ये फक्त आपल्याला त्याचा मॉइश्चर काढून घ्यायचा आहे, ज्यामुळे लाडू जास्त काळ टिकण्यास मदत होते। तुम्ही कच्चे देखील ड्रायफ्रूट्स इथे वापरू शकता, पण ते लाडू जास्त काळ टिकणार नाहीत, नंतर बुरशी लागते। त्यासाठी इथे तुपामध्ये असे छान भाजून घेतले खरपूस मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेणार आहोत आपण। आता त्याच कढईमध्ये थोडं तूप घालून खारीक आणि खोबरं हे एकत्र असं भाजून घेणार आहोत। तुम्ही जर खारीक आणि खोबरं वेगवेगळं आणलेलं असेल तर तुम्ही ते वेगवेगळं देखील भाजून घेऊ शकता। मी ज्यावेळेस दळण्यासाठी घेऊन गेले होते तर हे एकत्रच त्यांनी मला दळून दिलेलं आहे, त्यामुळे हे एकत्रच मी भाजून घेत आहे। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण तूप घालणार आहोत आणि राहिलेली सर्व खारीक आणि खोबऱ्याची पावडर ही हलकीसर अशी भाजून घ्यायची आहे। याच्यामधला ओलावा आपल्याला काढून घ्यायचा आहे, छान कुरकुरीत अशी झाली पाहिजे। त्यानंतर आपण जे पीठ तयार करून आणलं होतं उडीद डाळीचं ते देखील इथे भाजून घ्यायचं आहे। पीठ भाजत असताना थोडंच तूप घालायचं आहे, कारण आपण इथे जर जास्त तूप वापरलं तर नंतर हिवाळ्याच्या दिवसामध्ये लवकर तूप हे थिजल्या जातं। त्यामुळे इथे थोडंसं तूप वापरायचं आणि जेव्हा आपल्याला लाडू तयार करायची सुरुवात असते त्यावेळेला आपण गरम करून तूप घालणार आहोत। इथे जर जास्त तूप वापरलं तर मग तुपाचं प्रमाण हे लाडूमध्ये खूप जास्त होईल आणि ते खायला तेवढे चविष्ट होणार नाहीत। यासाठी इथे पीठ भाजत असताना पीठ भाजल्या जाईल व्यवस्थित लालसर रंगावरती एवढंच तूप इथे वापरायचं आहे। फार जास्त तूप पीठ भाजत असताना वापरायचं नाही। गॅसची फ्लेम ही पीठ भाजत असताना अगदी मीडियम ठेवायची किंवा लो ठेवायची आणि एकसारखं असं परतवत आपल्याला अजिबात गुठळ्या नाही होऊ द्यायच्या। एकदम मोकळंसर असं रव्याप्रमाणे पीठ भाजून घ्यायचं आहे। उडीद डाळीचं पीठ भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, तरी देखील चालेल, पण गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे। 2 बॅचमध्ये हे मी सर्व पीठ एकत्र लालसर रंगावरती भाजून घेतलं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडं तूप घालून सर्व पीठ भाजून घ्यायचं। यामध्ये तुम्ही 1 वाटी किंवा अर्धा वाटी इतकं वजनी प्रमाण म्हणाल तर 100 ते 150 ग्रॅम एवढं गव्हाचं पीठ देखील वापरू शकता तुमच्या आवडीनुसार। बऱ्याच ठिकाणी 2 पीठं वापरून देखील लाडू बनवले जातात। आमच्याकडे ज्या पद्धतीने बनवले जातात तीच पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। सर्व आता इथे थोडं तूप घालून पीठ आपलं लालसर रंगावरती असं मोकळं सुटसुटीत असं बेसनाप्रमाणे भाजून झालेलं आहे। त्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले होते काजू बदाम आणि पिस्ता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे रवाळ टेक्स्चरचे असे दळून घ्यायचे आहे। जास्त जाड ठेवायचे नाही, ज्यामुळे लाडूला बाइंडिंग चांगलं येणार नाही।
आता इथे भाजून घेतलेलं पीठ बघा किती छान गोल्डन कलरचं झालेलं आहे। त्यावरती हे सर्व ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहेत। त्याचसोबत डिंक देखील यामध्ये घालून आपल्याला बारीकसर असा करून घ्यायचा आहे। हाताने देखील तुम्ही फोडून घेऊ शकता, मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। त्याचसोबत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वेलची 2 चमचे एवढी साखर घातली आणि बारीकसर असं दळून घेतलं। आता हे आपल्याला एका चाळणीने या सर्व पिठावरती हे चाळून घ्यायचं आहे। जाड जे साल्ट असतात ते वरती राहिले पाहिजे। आता हेच झाल्यानंतर एक जायफळ घेतलेला आहे आणि जायफळ आपण किसून घालणार आहोत, ज्यामुळे याचा फ्लेवर अगदी छान उतरतो यामध्ये। हे देखील ऑप्शनल आहे, असेल तर घाला, नाही घातलं तरी देखील काही हरकत नाही। आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव असं एकत्र करून घ्यायचं आहे। हे मस्त असं एकत्र मिक्स करून घेतल्यानंतर आपण यामध्ये जी खारीक आणि खोबऱ्याची पावडर भाजून ठेवलेली होती ती देखील यामध्ये याच पद्धतीने अशी सर्व एकत्र करून घेणार आहोत। सर्वत्र वेलची आणि जायफळाचा फ्लेवर हा आपल्याला आला पाहिजे, त्यासाठी मिक्स करताना छान असं मिक्स करून घ्या। आता खोबरं आणि खारीक हे देखील यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। त्याचसोबत आपण जी तगार घेतलेली होती ती देखील यामध्ये मिक्स करणार आहोत। आता गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीवरती आहे। मी इथे 500 ग्रॅम एवढी तगार वापरलेली आहे, त्याऐवजी तुम्ही पावडर करून साखर देखील वापरू शकता किंवा गुळाची पावडर मिळते ती देखील वापरू शकता आणि गोड हे आपल्या आवडीनुसार इथे कमी अधिक करू शकता। मी जेवढं घातलेलं आहे तेवढं अगदी पर्याप्त आहे। जर लहान मुलांना देणार असाल तरी देखील योग्य प्रमाण आहे। आता हे सर्व छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता इथे बघू शकता याचे लाडू वळताना आपण एकदम सुटतोय लाडू बांधल्या। आता यासाठी इथे आपण गरम करून तूप घातलेलं आहे। याकरिता आपण सुरुवातीला पीठ भाजत असताना जास्त तुपाचा वापर केलेला नाही, थंडीमुळे तूप अगदी पटकन थिजल्या जातं आणि हे मिश्रण सर्व असं कोरडसर होतं आणि त्याचे लाडू हे वळले जात नाहीत। त्यामुळे ज्या वेळेला आपण लाडू बनवणार आहोत त्याच वेळेला आपल्याला तुपाचा जास्त वापर लागतो, म्हणून इथे सुरुवातीला तूप कमी वापरलं होतं आणि आता लाडू बांधायच्या वेळेला आपल्याला हे तूप इथे वापरायचं आहे। तूप थोडंसं गरम करून घ्यायचं, म्हणजे शेवटचा लाडू बांधेपर्यंत हे मिश्रण असं मऊसर आणि ओलसर राहतं आणि लाडू अगदी सहज वळल्या जातात याचे। इथे बघू शकता छान गोल गरगरीत असा लाडू बनवून तयार झालेला आहे। आता तुम्हाला ही उडीद डाळीचे लाडू बनवण्याची पद्धत, त्याचसोबत ही रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर स्पाइस ऑफ महाराष्ट्र या कुकिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन देखील क्लिक करा, यामुळे तुम्हाला रोज नवीन साध्या सोप्या आणि अशाच पारंपरिक रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल। साधारण घेतलेल्या सर्व साहित्यामध्ये इथे साधारण एकदम लहान आकाराचे 50 ते 60 लाडू इथे बनवून तयार झालेले आहेत। हे लाडू बनवत असताना अगदी छोटे छोटे बनवायचे, कारण हे पचण्यास थोडेसे जड असतात आणि आपण यामध्ये भरपूर सारा ड्रायफ्रूट्सचा वापर केलेला आहे, त्यामुळे खूप कमी खाल्ले तरी देखील चांगले राहील। किंवा आपण जास्तीत जास्त मोठा लाडू बनवला आणि तो लहान मुलांनी खाल्ला तो पचण्यास त्रास होतो लहान मुलाला, त्यासाठी इथे लहान आकाराचे बनवलेले आहेत। इथे बघा अगदी हाताने मऊसर असा छान सॉफ्ट असा लाडू तुटत आहे, आतून देखील छान टेक्स्चर झालेला आहे। हा लाडू खात असताना अजिबात चिकटत नाही टाळ्याला। इथे बघू शकता सॉफ्ट आणि एकसारखा झालेला आहे। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत।